कथेचं नाव शिकार. एक छोटंसं गाव होतं. गाव कसलं खेडच होतं. त्या गावाचं नाव खोतवाडी. खोतवाडीत लहानपणीच आई बाबाला पोरगा झालेला गण्या आपल्या भावाबरोबर राहत होता. गण्याला अभ्यासाचा भारी कंटाळा. आई सोडून गण्याला काही जमत नव्हतं. पण गण्याचे गुरुजी मात्र गण्यावर भारी खुश. गण्या शेतातील आवळं, आंब, शेवग्याच्या शेंगा न चुकता गुरुजींना आणून द्यायचा. मधाची पोळी काढण्यात तर गण्याचा नादच खुळा होता. पण हे बेना दिसायला याला गबाळ होतं. अंगात वर खाली बटणं घातलेला फाटका शर्ट, डोक्यावर करंट बसल्यासारखा केसांचा पुंजका आणि चड्डीच्या मागच्या बाजूला 2 सिद्धर घेऊन गावभर फिरायचा. गण्याला काम सांगणारा माळशी म्हणावा, कारण गावातील कुणी काय काम सांगितलं की गण्या चुटकी सरशी करायचा. त्यामुळे लहान थोर पोरट आलं सगळ्यांना गण्या भारी आवडायचा. काखेला एक तांदूळची पिशवी अडकली की गण्या निघाला शाळेत. पण हे बेना शाळेला धड जाईल तर कसलं. गावातलं कुठलं बी कुत्र गण्याच्या आजूबाजूला फिरकत नव्हतं. कारण गावातल्या कुठल्या बी कुत्र्याचं पेकाट गण्यानं धड ठेवलं नव्हतं. एका तारावर बसलेला कवडाच दे अगरलं वार. गण्यानं काढली बिचकी धरला नेम की कवडाला वार जाग्याला तळमळत पडायचे. असा गण्याचा नेमच लय भारी होता. गण्याचा जीव त्या बेचकीत आणि शिकारीत गुंतला होता. बेचकीने शिकार करता करता काही वर्ष उलटली. गण्या जरा मोठा झाला. एक दिवस तो तालुक्याच्या गावाला जाऊन छेऱ्याची बंदूक घेऊन आला. पावसाळा संपला. सुगीचे दिवस सुरू झाले आणि एक दिवस गण्याची वहिनी गण्याला म्हणाली, भाऊजी लयच सशाचं मटण खाल्लं नाही. जराशी सशाची शिकार करते असा तर बरं मिळतं. वहिनी एवढाच वय. हे बघ आत्ताच बॅटरी चार्जिंगला लावतो. आजच संध्याकाळी शिकारीला जातो. गण्यानं बंदूक तयार करून ठेवली. भाऊजी शिकारीला जाणार म्हणून वहिनींनी भाकरी जेवण लवकर आवरून गण्याला जेवायला घातलं. गण्या गप्पा गप्पा जेवला. बॅटरी कपाळाला बांधली, बंदूक खांद्याला अडकली आणि सुमारास गण्या शिकारीला बाहेर पडला. गावाच्या वेशीतला ओढा पार करून गण्या माळ्याच्या शेताकडे निघाला. सुगीचा दिवस असल्यामुळे छाती एवढं गवत वाढलं होतं. छाती एवढ्या दाट वाढलेल्या गवतातनं पुढं एका गवताच्या पडीत जाऊन पोहोचला. गण्याच्या पायाच्या आवाजानं एक ससा दबकला आणि थोडा पुढे सरकला. तसाच गण्यानं बॅटरीचा प्रकाश सशावर टाकला. बॅटरीच्या प्रकाशात सशाचे डोळे दिपून गेलं. ससा तिथंच आपलं मोत्यासारखं डोळे घेऊन बॅटरीकडे बघत राहिला. गण्यानं खांद्याची बंदूक काढली. सशावर नेम धरला. बार सोडला. तसा बार सशाच्या फराला चाटून गेला. ससा तसाच फरवडत रानातनं पळत सुटला. गण्याही त्याच्या मागोमाग छाती एवढ्या दाट वाढलेल्या गवतातनं धावला. मध्यानीची रात्र झाली तरी ससा काय गण्याला सापडेना. तेव्हा गण्यानं मनाशी ठरवलं, थोडा वेळ इथंच झोपू आणि उद्या सकाळी लवकर सशाला शोधू. गण्या एका झाडाला टिकून तिथं जवळच्या वारा झोपला. तांबडं फुटलं तसं गण्याला जाग आली. अंधुकशा प्रकाशात गण्यानं जिथनं नेम मारला होता तिथनं शोधू लागला. रक्ताचं थेंब ज्या दिशेनं पडलं होतं त्या दिशेनं शोधत शोधत गण्या एका झुडपाजवळ जाऊन पोहोचला आणि समोरचं दृश्य पाहून गण्याच्या कानाला धसकाच बसला. गण्यानं बॅटरी कपाळाला बांधली. बंदूक खांद्याला अडकली आणि गेल्या पावली गण्या घरी परत आला. घरी आला तसा खाटावर वजंडा